मोहोळ मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाने मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. आपण जर पाहिलं तर विधानसभेला या ठिकाणी परिवर्तन झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील मोहोळ नगर परिषदेची सत्ता या ठिकाणी परिवर्तन झालं असल्याचं पाहायला मिळालं. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये सत्ता परिवर्तन होतं का किंवा कोणत्या पक्षाचे जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात, पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ज्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्याचबरोबर नगर परिषदेची जी निवडणूक झाली त्यामध्ये उमेश पाटलांची महत्त्वाची आणि निर्णायक अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकही उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उतरवला नव्हता आणि सर्व उमेदवार हे शिवसेना शिंदे गटाचे असताना त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आणि उमेश पाटलांनी या ठिकाणी सर्वच प्रभागात कॉर्नर सभा घेत त्या ठिकाणी सभा मोठ्या प्रमाणात गाजवल्या होत्या आणि त्याचंच कुठेतरी परिणाम म्हणून या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला 8 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षपद असे सत्ता मोहोळ नगर परिषदेची शिवसेना शिंदे गटाकडे आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेश पाटील यांची जादू चालणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि उमेश पाटील यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की कुरोल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून उमेश पाटील हे गावभेट दौरे करत या ठिकाणी मोहोळ तालुक्यात फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची भाषणं देखील आता प्रभावी ठरताना दिसत आहेत. त्याचबरोबर आष्टी जिल्हा परिषद गट देखील या मोहोळ तालुक्यातला महत्त्वाचा ठरणार आहे आणि येथील विजयराज डोंगरे हे आता घड्याळ हाती बांधणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उमेश पाटील यांना आता मोहोळ तालुक्यात बळ मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू देखील आता नरखेड जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. ते कमळ हाती घेतात की घड्याळ हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. उमेश पाटील स्वतः कुरुल गटातून त्याचबरोबर पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चौरे हे शिवसेना शिंदे गटाकडून उभारण्याच्या तयारीत आहेत आणि कामती गटातून आणखीन कोणाचं नाव पुढे येत नाही, परंतु त्याही ठिकाणी उमेश पाटील हे उमेदवार देतील. उमेश पाटलांची जादू विधानसभेनंतर त्याचबरोबर मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामध्ये महत्त्वाची अशी ठरणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या मोहोळ तालुक्यातील मुन्ना महाडिक यांचा भीमा परिवार हा कोणाच्या पाठीमागे जातो आणि कोणाला साथ देतो हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये उमेश पाटील यांनी विधानसभा असेल आणि मोहोळ नगर परिषदेनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये परिवर्तन होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. PCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.